महाराष्ट्र, विशेषतः मुंबई ही फक्त स्वप्नांची नगरी नाही, तर इथे असे अब्जाधीश राहतात ज्यांची संपत्ती मिळून काही देशांचं GDP सुद्धा कमी पडेल. पण सुरुवातीलाच एक प्रश्न, जर तुम्हाला या लिस्टमधून एकाच व्यक्तीसोबत बिझनेस करायची संधी मिळाली तर तुम्ही कोणाला निवडाल आणि का? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईमध्ये राहणारे 5 सर्वात श्रीमंत अब्जाधीश आणि त्यांच्या यशामागची खरी कहाणी. नंबर 5 वर आहेत राधाकिशन दमानी, जे खूप लो प्रोफाईल राहतात, पण डीमार्ट सारखी रिटेल चेन उभी करून त्यांनी लो प्राइस हाय व्हॉल्यूम या सिंपल स्ट्रॅटेजीवर करोडो नाही तर अब्जावधी कमावले. स्टॉक मार्केटमधून सुरुवात करून त्यांनी रिटेलमध्ये एंट्री घेतली आणि आज त्यांची संपत्ती अंदाजे 25 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. नंबर 4 वर आहेत कुमार मंगलम बिर्ला, ज्यांनी अगदी लहान वयात इतक्या मोठ्या एम्पायरची जबाबदारी सांभाळली आणि सिमेंट, टेलिकॉम, मेटल्सपासून फायनान्सपर्यंत बिझनेस एक्सपॅन्ड करून आदित्य बिर्ला ग्रुपला ग्लोबल लेवलवर नेलं. आज त्यांची संपत्ती सुमारे 26 अब्ज डॉलर आहे. नंबर 3 वर आहेत सायरस पूनावाला, पुण्यातून जगातील सर्वात मोठी वॅक्सिन कंपनी उभी करणारे व्यक्ती. विशेषतः कोविड काळात त्यांच्या सेरम इन्स्टिट्यूटने जगभर स्वस्त वॅक्सिन्स देऊन मोठी भूमिका बजावली आणि म्हणूनच त्यांची संपत्ती 28 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. नंबर 2 वर आहेत दिलीप शांघवी, ज्यांनी एका छोट्या फार्मा बिझनेसपासून सुरुवात करून स्मार्ट ॲक्विजिशन्स आणि ग्लोबल एक्सपॅन्शनच्या जोरावर सन फार्माला इंडियाची सर्वात मोठी फार्मा कंपनी बनवलं आणि आज त्यांची संपत्ती 30 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. आणि आता नंबर 1, मुकेश अंबानी, जे मूळ गुजरातचे असले तरी त्यांचं संपूर्ण बिझनेस एम्पायर मुंबईत ऑपरेट होतं आणि रिलायन्स, जिओ, रिटेल यांच्या माध्यमातून त्यांनी भारतात डिजिटल रिव्होल्यूशन घडवून आणलं. जिओमुळे डेटा स्वस्त झाला आणि करोडो लोक ऑनलाईन आले आणि त्यामुळेच त्यांची संपत्ती 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. तर हे होते मुंबईमध्ये राहणारे 5 सर्वात श्रीमंत अब्जाधीश. पण खरी गोष्ट अशी आहे की यांच्याकडे फक्त पैसा नाही तर विजन, रिस्क घेण्याची ताकद आणि योग्य वेळ साधण्याची क्षमता आहे. म्हणून आता शेवटी पुन्हा एकदा विचारतो, यापैकी तुम्हाला सर्वात पॉवरफुल कोण वाटतो आणि का? कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या फॅक्ट टेक्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.